नमस्कार मंडळी, कसे आहात? स्वस्त मस्त छान असाल. मी पण छान आहे, मस्त आहे, बरी आहे. तर बघा, आत्ताचंच ऊन पडलं आहे. सकाळपासून तर पाऊसच होता, म्हणायलाच पाऊस आहे. पाऊस असा मोठा नाही, एकदम बारीक पडतो आहे, मोठा असा नाहीच आहे पाऊस. खरं तर पाऊस पडायला पाहिजे. भुईमुगाच्या शेंगातीन घातल्यात, पण त्या पिकाला असा जोर नाही आहे, कारण पाऊस मोठा नाही आहे. पाऊस खरं तर मोठा पडायला हवा. अजून कधी पडतोय काय माहीत. तर अथर्व आर्यन गेलेत कॉलेजला. त्यांचं आता कॉलेज सुरू झाले. आर्यनचं पण कॉलेज सुरू झालं आहे. आर्यनचा आज 3रा दिवस आहे कॉलेजचा. आपण कशाची पण, फुलांची असू दे, फळांची असू दे, किंवा आणि कशाची पण असू देत, झाडं पावसाळ्यात लावायची म्हणतात. कारण पावसाळ्यात पाऊस असतो, मोठा असू दे नाहीतर लहान असू दे, गारवासुद्धा असतो. म्हणून झाडे लावायची म्हणतात आणि ती झाडे जगतातसुद्धा. मी ही फुलांची वगैरे भरपूर झाडे लावली आहेत. गौरीची बिया टाकलेली आहेत, तर ती झाडंही मोठी झालेत. खाऊच्या पानांची वेली फुटलेत आणि वांग्याची तर भरपूरच फुटलेत. तुम्ही तर कायम प्रत्येक व्हिडिओमध्ये बघताय. वांग्याची झाडं ही मोठीच झालेली आहेत. आता साईडनं आर्यन कट करत होता, कारण गोल असा कट्टा लावलायचा, त्या कट्ट्याच्या बाहेर आल्यात वांग्याच्या फांद्या. आर्यन कट करत होता. मी म्हटलं आता पुढच्या रविवारी कट कर म्हणून तो शांत बसला. तुम्हाला गौरीची रोपं दाखवते. खूप छान गौरीची रोपं उगवून आले बघा. आता आमच्यात एक वैशिष्ट्य आहे की आमच्यात तुळशीचे रोपं, म्हणजे तुळशीची झाडं म्हणा, तुळशीची रोपं म्हणा, प्रत्येक टायमाला, प्रत्येक वेळी, वर्षभर असतात. कारण झाडं असतात ती मोठी होतात, त्याच्या बिया पडतात आणि परत ते लागू होतात आणि परत त्याचे रोपटं तयार होतं आणि झाड तयार होतं. वांग्यांची झाडं बघा किती मोठीच्या मोठी आलेत. तुळशीची झाडं बघेल तिकडं दारात सगळीकडं तुळशीची झाडं आहेत. तुळशी आहेत सगळीकडं. हे बघा, मी जुनी आबोलीची झाडं होती ती जुनी सगळी काढून टाकलेत आणि आता ही नवीन उगवलेत. आबोलीची झाडंसुद्धा कायम असतात आमच्या दारात. रोपं तर बघा आबोलीची किती उठलेत, ही सगळीकडंच उठलेत. इथं बघा हळद उगवली आहे. हळदसुद्धा प्रत्येक टायमाला असते. हा बघा घेवड्याचा वेल आहे, पूर्ण आंब्याच्या झाडावरती चढलाय हा. हे बघा, ह्या झाडावरती देखील किती मोठं पसरलं आहे हे घेवड्याचं वेल. कढीपत्त्याचं झाड तर खूप मोठं आलंय, नावालाच एवढं मोठं आलंय. याच्यावरचा रोग काही जाईना झालाय. कढीपत्त्यावरती रोग बघा हा. जर कोणाला माहीत असेल की हा रोग कशानं जातो तर त्याला औषध सांगा कमेंट बॉक्समध्ये. गुलाब बघा, हे गुलाबच गुलाब झालेत. कळ्यासुद्धा भरपूर लागलेत. ह्या कळ्या किती लागलेत. दारात फुलांची झाडं हवीशी वाटतात ना, प्रत्येकालाच वाटतात. हे बघा गौरीची रोपं किती उंच आलेत आता. हा बघा गोकर्ण, गेल्या वर्षी देखील असाच गोकर्ण आलेला अंगणात आमच्या. यावर्षी देखील भरपूर आलेत गोकर्णाची झाडे. ही बघा आजीची आठवण. आजीची आठवण म्हणजे तुम्हाला समजलं असेल की तुरीचं झाड. अंगणात कसं पाना फुलांची झाडं असली
आणि दरवाजा मुळातच अंगणात झाडं तुळस असल्याशिवाय आपल्या घराला पण आणि अंगणाला पण दारातल्या अंगणाला पण शोभा नाही आहे. त्यामुळं फुलांची फळांची झाडे लावा आणि आपल्या घरासमोर जागाही पाहिजे, थोडीच का जागा असं ना, पण त्यात झाडे लावा, झाडे जगवा. कारण उन्हाळ्यात आपल्याला सावली पाहिजे असते, त्यासाठी तर निदान मोठी झाडे पण लावली पाहिजेत. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाय बाय.